धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही विडभार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल महायोगपीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे.
मन दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मरूपं रायगिरी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पित जन्म ही काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वराशी प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळते तुझ लागी आपुलिया बाळा सांभाळून घेशी न करी फजिती जना माझी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नूर लाजलो पावन झालो चराचरी दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी वैराग्याचे पुतळे देहू निवासी आणि महावैष्णव ज्ञानोबा माऊलींच्या विचारांच्या घाटावरती स्वतः स्नान करून इतर समाजाला आत्मज्ञानाची प्रौढी प्राप्त करून देणार सते स्वरूपाचं शांतदांत उदात्त कोमल कोळ्या अंतकरणाचे चिरस्थिल अखंडित आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे आध्यात्मिक गुरु विश्ववंदनीय जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातला बहुतेकांच्या पाठांतरातला बहुतेकांनी ऐकलेला सुंदर गोड आणि उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे अभंग 4 चरणाचा आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या मृत्यू लोकांमधल्या कारण्याचं प्रतिपादित करतात विठ्ठल अभंगाचा भावार्थ लक्षपूर्वक ऐका माय बापांनो कारण यातच आपलं सर्व कीर्तन आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय धर्माचे धर्माचं पालन करायचं सांगतात मग प्रश्न निर्माण होतो धर्म म्हणजे नेमकं काय तर शास्त्र संमतीने आचरण करून केलेलं कर्म म्हणजे धर्म आहे जो ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म महावैष्णव ज्ञानोबा माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती त्या धर्माचं पालन तुम्हा आम्हाला करायचं आहे हे करत असताना काय करायचं आहे करणे पाखंड खंडन पाखंडांचं खंडन करायचंय त्याला मारायचं नाही मारण्यासाठी तर भगवान परमात्मा हा प्रगट होत असतो आयोनी संभव नो हे काही श्रमी ना मयाचा स्वामी प्रगटला घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतोन भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारे दुर्जनांचा संहार करण्यासाठी खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा हा प्रगट होत असतो तुकोबराय या ठिकाणी सांगतात पाखंडांच्या विचारांचं खंडन करायचं आहे मग प्रश्न निर्माण होतो पाखंड म्हणजे काय देवाला मानणारा धार्मिक आहे जो देवाला मानतो तो धार्मिक आहे जो देवाला मानत नाही तो अधर्मी आहे पण एखादा मनुष्य देवाला मानतो 10-12 माळी गळ्यात घालतो खाजो येईल तिथं गंध लावतो पांढरे शुभ्र कपडे घालतो पूर्ण सात्विक वारकरी असल्याचा आव आणतो पण त्याचं अंतःकरण विषय वासनेनं भरकटलं असेल असा कोण आहे असा पाखंडी आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर दिसायला भोळा डोक्याला टिळा गळ्यात माळा खोलून पाहिलं तर पुरा काळा कारण ज्याचा नेहमी वाईटावर डोळा रामकृष्ण हरी मारला खिसन निघाला घरी असा कोण आहे
असा पाखंडी आहे, अशा पाखंड्याच्या विचारांचं खंडन करायचं आहे. आणि हे करत असताना दुसरं तिसरं काहीच नाही. मग काय करायचंय? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि मग साधकाने विचारलं, का हो तू कोबर आहे? एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, कोणत्या? जपय तपय होमय हवनय विधी, या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही भगवंताच्या नामाचंच बीज वाढवायचं का सांगतात? तर माय बापांनो, कलियुगामध्ये जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक मात्र साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. आणि ज्याच्या मुखात नाम त्याच्या हातात मोक्ष. भाषा संतांची, मुखे नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. आणि मग साधकाने म्हणावं, ठीक आहे तू कोबर आहे, धर्माचं पालन तुम्ही आम्हाला करायचं सांगतात, पाखंड्यांचं विचारांचं खंडन करायचं, संतांचा धर्म तुम्ही या ठिकाणी सांगतात. हे करत असताना या ठिकाणी तुम्ही भगवंताच्या नामाचं बीज वाढवायचं सांगतात. पण सांगा ना तू कोबर आहे, तुम्ही हे करत असताना जर तुमच्यावर आरोप केला, आक्षेप केला, प्रश्नांचा बडीमार केला तर मग तू कोबर आहे सांगतात का? आमच्याकडे सुद्धा शस्त्र आहे. पण आमच्याकडे शस्त्र आहे कोणतं? शब्दरूपी शस्त्र. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्र करू. शब्दरूपी शस्त्र आहे ते कसे? टोकदार धारदार बाणासारखे आहेत, तीक्ष्ण उत्तरे. ज्याप्रमाणे क्षत्रिय हाती घेऊन बाण फिरे, त्याप्रमाणे शब्दरूपी शस्त्र आम्ही सोबत हातात घेऊन फिरत असतो. आणि मग साधकाने विचारो, तू कोबर आहे? सगळ्यांनाच करावं लागेल का हो धर्माचं पालन? सगळ्यांनाच करावं लागेल का या ठिकाणी पाखंडांच्या विचारांचं खंडन, धर्माचं पालन, पाखंडांच्या विचारांचं खंडन? हे करत असताना भगवंताच्या नामाचं बीज वाढवायचं सांगतात. धर्माच्या आडकाठी कोणी आलं जसं तसं उत्तर द्यायला बांधील सांगतात. का हो तो कोबर आहे? हे सगळ्यांनाच करावं लागेल. एखादा गरीब असेल त्याला काहीतरी सवलत असेल ना, एखादा श्रीमंत असेल त्याला काहीतरी माफी. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला, असा काही प्रकार तो कोबर आहे म्हणता. असा कुठलाही प्रकार आमच्याकडे नाही, कुणाचीही भीड ठेवली जाणार नाही, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. आणि हे करत असताना हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार मानाचा मुजरा करतो. खर तर छत्रपती शिवरायांची, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहे माय बापांनो. खर तर अखंड हिंदुस्थानच्या मातीत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर नसती झाली कथा, नसते झाले कीर्तन आणि नसते उभे राहिले अखंड हरिनाम सप्ताह. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातून डॉक्टर प्रवीण महाराज दुशिंग पाटील तुमच्या समोर कीर्तनाला उभे राहिलेच नसते. खरं तर भक्ती आणि शक्तीचा संगम या मातीत झाला, म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय या मातीत जिवंत राहिला. अनंत उपकार आहे माय बापांनो तुमच्या आमच्यावर छत्रपती शिवरायांचे. खरं तर अखंड हिंदुस्थानच्या मातीत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलाच नसते तर बाटल्या असत्या आमच्या या बहिणी. नसतं दिसलं कुंकू कपाळी, नसते दिसली अण्णा तुळस, नसते दिसले देवळावर कळस. माझे राजे देव नव्हते, पण ज्यांच्यामुळे देवळा देव आहे त्या देवाचं नाव म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. खरं तर भक्ती आणि शक्तीचा संगम या मातीत झाला, म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय या मातीत तेवत राहिला. रामायण हे नंदादीपासारखं आहे, महाभारत हे विजयसारखं आहे आणि शिवभारत हे वादळासारखं आहे. माणसाने कसं जगावं हे तुम्हाला रामायण शिकवतं, माणसाने कसं मरावं हे तुम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. पण राष्ट्रासाठी माणसाने कसं जगावं हे छत्रपती शिवरायांचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी धर्मासाठी कसं मरावं हे तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं चरित्र शिकवतं. आणि म्हणून थंड पडलेल्या रक्ताला बंड करून उठण्यासाठी महाराज आज तुमच्या तरुण तळपदार मर्द मावळ्यांना गरज आहे ती तुमच्या चरित्र कथीची. म्हणून आज या पावन पुण्यभूमी मांडाखळी नगरीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये महाराज आपल्या जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधत आपल्या धर्म कीर्तनाचा जागर या ठिकाणी मांडलेला आहे.
म्हणून प्रथमतः मी सर्वांना या ठिकाणी 2 नम्रतेच्या विनंत्या करतो. पहिली विनंती अशी आहे, पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचा कणा ताट राहावा यासाठीच जगलं पाहिजे. ही शिकवण ज्या छत्रपती शिवरायांनी, ज्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला दिली, त्यांचं चरित्र ऐकत असताना पाठीचे मणके सरळ करून बसा. आताच नाही, चालू झाल्यावर. आणि दुसरी विनंती अशी आहे, माझ्या राजांचं चरित्र ऐकत असताना अंगावर शहारे निर्माण झाले तर टाळी ही वाजवायची, तर टाळी अशी वाजवायची की टाळ्यांचा कडकडाट हा स्वर्गात गेला पाहिजे आणि तिथून माझे राजा म्हटलं पाहिजे. बघा रे बघा, तानाजी, बाजी, यसाजी, आप्पाजी, चिमणाजी, कडतोजी, कोंडाजी, भीमाजी, भैरोजी, बहिरजी, बघा 350 वर्ष झाली तर या महाराष्ट्राच्या मातीत माझे मावळे आजही जिवंतच आहे. माझं बोलणं कळू लागलं का तुम्हाला? मी काय म्हटलं लक्षात आलं का? लहान तोंडी मोठा घास घेतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो, या धर्म मंडपात जेवढे जेवढे जिवंत आहेत फक्त त्यांनीच टाळी वाजवा. माझं बोलणं लक्षात येऊ लागलं का? भाषा शैली कळू लागली का? आजी माझं बोलणं कळतं का? चष्मेवाला आजी, माझं लाजू नका, इकडं पहा. माझं बोलणं कळू लागलं का? भाषा शैली कळते का? का हिंदीत कीर्तन करू? कोण म्हणलं इंग्लिश मध्ये करा? भाषा शैली मराठी कळते ना? नवनाथ बाबा एकदा काय झालं, एक बाई दुसऱ्या बाईकडे गेली आणि तिला म्हणे अगं 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 काही ऐकलं का? ती म्हणे काय ग? अगं म्हणे अध्यक्षाची बायको कोमात गेली ना. ती म्हणे ए बाय, मोठे लोक ते कुठं बी जातील. कळलं का माझं बोलणं? एक जणाला फोन लावला, त्याला म्हणलं हॅलो कुठ लागला फोन? तो म्हणे कानाला. हार म्हणलं बाबा तसं नाही, कुठून बोलतो? म्हणे तोंडातून. तसं माझं बोलणं तुम्हाला कळालं का? कळालं का? मी काय म्हटलं? जेवढे जेवढे जिवंत आहेत फक्त त्यांनीच टाळी वाजवा. जिवंत नाहीच का बुवा? महाराज, फार मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं, फार मोठं दुर्दैव. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा आणि माझ्या राजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून परदेशी लोकांनी गोरीला युद्धतंत्राचा वापर करत जगावर महासत्ता होण्याचं स्वप्न बघावं आणि त्या महाराजांचं नाव घेतल्यानंतर टाळी वाजवायची सांगावी. फार मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकाने एकदाच आवाज द्यायचा, परत परत द्यायचा सांगणार नाही, फक्त एकदाच. आमच्या माईकवाल्या महाराजांचा नाही, मला आज तुमचा आवाज बघायचा आहे माय मावल्यानं. प्रत्येकाने एकदाच छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे काय आवाज! दुसरं कीर्तन आहे महाराज आमचं. 350 किलोमीटरच्या आसपास आलो आम्ही प्रवास करत करत, आणि आवाज बघा ना कसा दिला. किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची? थोडा बेस. किती लोकसंख्या आहे? 8,000. 8,000 ना? मग मला सांगा, इथं फक्त 2 माय मावल्या उठू द्या, दोघीला भांडू द्या, 16,000 जर नाही माय मावल्या जमा झाल्या तर पाकिट देऊ नका आपल्याला. बघा त्यांचा आवाज. ते बांगड्या माग करीन, मग बोलीन, मग हे समस्त आयोजक, नियोजक, संयोजक, महाराज मंडळी, सर्व छत्रपती शिवरायांचे मर्द मावळे, शिवतेज मित्रमंडळ, त्यांचं नाव नाही, मी आज शिवतेज मित्रमंडळ त्यांची स्थापना करतो. शिवतेज मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व श्रोते सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग, म्हणून या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद. विठ्ठला. सगळ्यात पहिले ज्यांनी माझी तारीख घेतली, ज्यांचा सगळ्यात पहिले मला फोन आला, ते या मंडळाचे, शिवतेज मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे रोहिदास दादा कनी यांना धन्यवाद. वारंवार जे मला फोनवर तारीख घेतल्यापासून बोलत होते, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे पद्माकर दादा रसाळ यांना या ठिकाणी धन्यवाद. या शिराळ यांना या ठिकाणी धन्यवाद. नाही, शिराळ ते लक्षात आलं, पण ते बोललेच एवढे गोड का ते रसाळ शब्द आला ना. बोलणंच तेवढं गोड झालं महाराष्ट्रांचं सगळ्यांचं. मला आनंद वाटला खरंच या गावात येऊन. आणि म्हणून पद्माकर दादा शिराळ यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सचिव असतील वैभव दादा शिराळ आदी करून त्यांचं सर्व मित्रमंडळ, सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो.
खरं तर ज्यावेळेस मी पद्माकर दादांशी दुपारी फोनवर बोललो आणि बोलता बोलता बोललो, त्यांनी सांगितलं महाराज आमचं असं मंडळ आहे तसं मंडळ आहे, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मग मी सहज आल्याला विचारलं दादा नाव कुणाकुणाचे घ्यायचे. महाराज कधी कधी अशी गोष्ट होती नवनाथ महाराज, आम्ही गावात जावं आणि पोरांना म्हणावं कोणाकोणाचे नाव घ्यायचे. महाराज हातभरी यादी असते हो, विठोबा रुक्माईपर्यंत यादीच संपत नाही. पण माझ्या आयुष्यातलं हे पहिलं गाव पाहिलं, इथली पोरं नावासाठी नाहीत आपल्या कार्यकर्तृत्वासाठी हापापलेली आहे. हा सगळ्यात मोठा आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. ते म्हटले महाराज सगळेच अध्यक्ष आहे, सगळेच उपाध्यक्ष आहे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा, त्या निमित्तानं आपलं हे कीर्तन पुष्प आहे. आनंद वाटला महाराज. आणि खऱ्या अर्थानं योग्य मुलांनी फोन केला आणि योग्य ठिकाणी येण्याचं भाग्य यांच्यामुळे लाभलं. म्हणून या सर्व मंडळाला धन्यवाद देतो. भगवंता चरणी प्रार्थना करतो यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभू दे, यांच्या हातून अशीच देवाची देशाची धर्माची सेवा घडू दे. यांना मनापासून शुभेच्छा देतो. झालेली कीर्तन सेवा आपलं सुरू करतो. विठ्ठला कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व श्रोते सज्जन टाळकरी विनेकरी चोपदार महाराज मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. खरे तर वारकरी संप्रदायाचा पाया हा महावैष्णव ज्ञानोबा माऊलीने रचला. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया आणि तुका झाला शिकळस. त्यानंतर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय ज्यांनी फुलवला बहरवला रुजवला ते हे महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक मंडळी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा वृद्धिंगत होतो आहे. नाहीतर आमच्या सारख्याने यावं दोनच अभंग पाठ करावे, तुमचेच पैसे घ्यावे, तुम्हाला चाकलीचे डोस पाजावे. पण महाराज ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काही गोष्टी आमच्याकडे असो वा नसो या सर्व गुरुवर्यांच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर आहे. म्हणून तुमच्या समोर आमच्या पाठीचे कणे ताट आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या रत्नांसाठी गंधर्वासारख्या सर्व महाराज मंडळींसारखे सर्व यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विठ्ठला मृदंग सम्राट मृदंग विशारद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज भंडारे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्यांनी सुंदर अशी गोड चाल गायली, महाराष्ट्रातलं एक गोड असं व्यक्तिमत्व. अनेक वेळा बाबांची माझी कीर्तनाच्या माध्यमातून भेट, आज या मंडळांच्या माध्यमातून त्यांच्याही दर्शनाचा योग मला आला. महाराष्ट्रातलं ख्यातनाम गुरुस्थानी असणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज पुरी बाबा या ठिकाणी आपणासही वंदन आहेत. महाराष्ट्रातला एक गान कोकिळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत ज्यांनी आपलं नाव कमावलं, नाशिक जिल्ह्याचं भूषण, येवला तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज पवार वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आदी करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नाना असतील हे असतील आदी करून सर्व महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव नाही घेतलं ते सगळे महादेव. विठ्ठला सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, स्वराज्य मंडप डेकोरेशन सावरगाव आणि सिस्टीम वाल्या दादासाठी एकदा जोरदार टाळ्या मारा. वक्ता किती सुंदर आहे याला अजिबात महत्व नाही, सिस्टीम किती सुंदर आहे याला फार महत्व आहे. भगवंताच्या कृपाशीर्वादानं महाराष्ट्रातच नव्हे गुजरात, तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक 5 राज्यात जाण्याचा योग. असं एकही टीव्ही चॅनल राहिलं नाही की ज्याच्यावर आमचं कीर्तन झालं नाही. छत्रपती शिवरायांची 7 दिवसाची कथा करण्याचं भाग्य उडत असतं. मिळालं महाराज. मुंगी उडाली आकाशी ज्ञानोबा माऊलींचं 7 दिवसाचं चरित्र. मुलं आमचं कीर्तन बघतात आणि आम्हाला म्हणतात महाराज काय तुमचं बोलणं, काय तुमचा चढउतार, काय तुमचा आवाज. पण महाराज हे सगळं श्रेय ज्यांना आहे ते हे सिस्टीम वाले दादा आहे. खरोखर सुंदर गोड अप्रतिम सिस्टीम आहे. खरोखर मनातून कौतुक त्यांचं टाळ्याच्या गजरात झालं पाहिजे. विठ्ठला नाहीतर महाराज कधी कधी अशी कंडिशन होती आम्ही असं करायचं आणि ते असं करतात. त्यांना माहित नाही आम्हाला काय पाहिजे ना आम्हाला कळत नाही त्यांना काय पाहिजे. यांचं परफेक्ट आहे महाराज. मला नॉर्मल इको पाहिजे असतो, त्यांना सांगायचीच गरज नाही कुठं द्यायचं, कारण त्यांना माहिती महाराज चढ उतारात बोलणारे जास्त इको देऊन उपयोग नाही. शब्द न शब्द लोकांच्या काळजात बसला पाहिजे. त्यांना परफेक्ट कळत आल्या कळलं. एका सिस्टीमवाल्या दादाला नवनाथ भाऊ म्हटलं 3 दिवसापूर्वी म्हटलं दादा थोडासा इको द्या. त्यांच्या इकोच लक्षात येईना. मी तीनदा म्हणायचो महाराज थोडा इको द्या. ते असंच करायचे. एवढं मोठं मशीन अहो दादा द्या ना इको. पण बिचारे चांगले होते. इकोच पाहिजे ना म्हणे. काळजी करू नका महाराज देतो इको. ते बिचारे उठले. म्हणलं आता कुठं निघाले बोय. उठले निघाले ना कना 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 एका खोलीजवळ गेले. दार उघडलं नवनाथ महाराज. मी म्हणलं 100% आपल्यासाठी बिचारे एवढं मोठं मशीन घेऊन ना येणार. आणि हळूच कडा ना रिकाम्या हाती माझ्या आले, माझ्या जवळ आले. एवढी पुडी माझ्या हातात दिली. मला म्हणे महाराज इको काय सापडा ना आता फेरन लवलीवर धकून घ्या.
कधी इकोवाल्याला इको कळत नाही. दादा सुंदर गोड तुमची सिस्टीम, तुम्हाला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला. चला आता एक विनंती तुमच्या गावकऱ्यांना केली तर चालेल का? कुठे पद्माकर दादा, कुठे आहे रोहिदास दादा? केली तर चालेल ना विनंती? यांना राग यायचा नाही ना? नक्की करू विनंती. हे जे माग बसलेले सगळे महाराज, एवढ्या लांबून आम्ही आलो, तुम्ही चपला घातल्या हे घातल्या त्याच्याबद्दल दुमत नाही, पण सगळ्यांना विनंती, आपण तिथं बसण्यापेक्षा किती मोठा मंडप आहे बरं. सगळ्यांना विनंती इथं. आणि लहान लहान लेकरं तुम्ही तिथं का बसले? उठा सगळे. वा 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 वा. चला चला. वा वा. टाळ्या वाजवा. बघे 2-4 पळले त्यांच्यासाठी. बस छान छान सुद्धा 4-5 निघाले बो तिकडे काना. अरे वा चूक केली बो यांना सांगून मी आता. चला इकडे सगळे सगळे लहान मुलं इकडे, तुमच्यासाठी कीर्तन आहे आजचं. तिथं बसूच नका कोणी, तिथं बसूच नका. इकडे चला पटपट. नाही पटलं तर बिंदास उठून जा, या जा, माझं काहीच मत नाही. पण मागची मंडळी, अहो खूप लांबून आलो आम्ही, तुम्ही हलणार नाही याची त्याची शाश्वती देतो मी. पण पुढे या. चला इथं या, इथे मला तुमच्या सोबत काम आहे, सगळ्या मुलांसोबत. अहो खरंच लेकर आले राव. मला वाटलं ते तिकडे चालले, सगळे इकडे आले. वा वा. नाही आनंद आहे मला. समोर महाराजांपासून नाही आले ते. या पुढे. आणि तुम्ही मंडळ सगळं उठा. तुम्ही तिथून, तुम्ही एवढे गोड आहे ना का सगळे तुम्ही माशा तुमच्याकडेच घेतल्या. उठा तुम्ही आणि तुम्ही समोर या माझ्या पहिले इथं, म्हणजे बाकीचे येतील. चला चला पटपट पटपट. टाइमपास ना करू. इथं समोर येऊन बसा. सगळं तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते सगळं परफेक्ट देतो. चला विठ्ठला. वा. जगातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे माय बापानो. कारण नाही जगामध्ये अशी एकही गोष्ट घडत नाही. कर्म दिसतं, त्यामागं काहीतरी कारण हे निश्चित असलं पाहिजे. तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, त्यामागं सुद्धा काहीतरी कारण हे निश्चित असलं पाहिजे. पण भाग्य आहे महाराज, या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो, त्याच्या सुद्धा साठी काहीतरी कारण हे असलंच पाहिजे. पण त्याही अगोदर तुम्हा आम्हाला मृत्यू लोकात 83,99,999 योन्याचा फेरा पूर्ण करून दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाला, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. कडक करा थोडासा. त्यामध्ये 3 प्रामुख्यानं गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. 1, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. 2, मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं दुर्लभ आहे. आणि 3, संतांची संगत प्राप्त होणं त्याहून दुर्लभ आहे. शास्त्र सांगतं काय? दुर्लभत्रयमे वेतेत देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संशया. मनुष्य जन्म मिळणं आहे, भाग्य आहे. मनुष्य जन्म मिळालेला आहे. मुमुक्ष अवस्थेच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि भाग्य आहे संतांच्या संगतीत जन्म मिळाला आहे. आणि त्याहून महत् भाग्य आहे माय बापांनो, भारतासारख्या पवित्र कुळात पावन देशात तो जन्म मिळाला आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरीचे दास येथे हरीचे दास येथे हरीचे दास येथे हरीचे पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. नाथ महाराज सांगतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. महाराजांनी प्रमाण दिलं, त्याच्यावरून मला एक उदाहरण आठवलं. महाराज खूप गोडे म्हणून सांगतो, 2च मिनिटाचे, खूप गोडे, लक्षपूर्वक ऐका. स्वामी विवेकानंद सांगतात, चरित्र, चारित्र्य आणि संस्कृती जिथे नांदते ती भूमी म्हणजे भारताची भूमी आहे. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये असणाऱ्या शिकागोमध्ये धर्म परिषदेला गेले असताना तिथल्या एका तत्वज्ञानं स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी, तुम्ही तुमच्या देशाचं, तुम्ही तुमच्या संस्कृतीचं खूप गुणगान करता, अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या देशात आहे आमच्या देशात नाही, तुमच्या संस्कृतीत आहे आमच्या संस्कृतीत नाही? त्यावर स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर खूप गोड होतं. स्वामी विवेकानंद म्हटले,
तुमच्या देशात आणि आमच्या देशात, तुमच्या संस्कृतीमध्ये आणि आमच्या संस्कृतीमध्ये एकच फरक आहे. तुमच्या देशात आणि तुमच्या संस्कृतीमध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडं वासनेच्या नजरेनं बघितलं जातं. काय म्हटले दादा ते? तुमच्या देशात आणि तुमच्या संस्कृतीमध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडे वासनेच्या नजरेनं बघितलं जातं. आमच्या देशात आणि आमच्या संस्कृतीमध्ये पत्नीला सोडून प्रत्येक बाईकडं आईच्या नजरेनं बघितलं जातं, आईच्या नजरेनं बघितलं जातं. त्या देशात तुमचा आमचा जन्म आहे मायबापांनो. त्याहून महत्भाग्य महाराष्ट्रासारख्या पावन कुळात पवित्र महाराष्ट्रात शुरांच्या वीरांच्या साधूंच्या संतांच्या पदस्पर्शानं पावन पुण्यभूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आमचा जन्म आहे. आणि महत्भाग्य आहे संतांच्या संगतीत संतांच्या नंतर जन्म आहे. विठ्ठल आणि असे संत या मृत्यू लोकांमध्ये स्वइच्छेने येत असतात मायबापांनो. प्रारब्ध हे 3 प्रकारचे. स्वइच्छा प्रारब्ध आहे, परीच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे. स्वइच्छा प्रारब्ध त्यामध्ये संत स्वतःहून येत असतात. परीच्छा प्रारब्ध त्यामध्ये भगवान परमात्म्याला आणावं लागत असतं. आणि अनिच्छा प्रारब्ध त्यामध्ये तुमची आमची इच्छा नसली तरी यावंच लागत असतं. लक्षपूर्वक ऐका, थोडासा आपल्याला अभंगाचा विचार करायचा आणि आपल्याला आपल्या मूळ मुद्द्याकडे पोहोचायचं. ऐका, संत येतात, भगवान परमात्म्याला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. चला पुढे करा उलट. जावं लागतं ते आपण, जात नाही ते संत, आणि जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तो भगवान परमात्मा. जड वाटलं? थोडं सोप्या भाषेत सांगतो, ऐका. मृत्यू लोकात ढोबळ मनाने सांगितले जातात 3 जन्म. एक देवाचा जन्म, दुसरा संताचा जन्म, आणि तिसरा तुमचा आमचा जन्म. मुद्दा नंबर 1, संतांना जन्म नसतो, संतांचं अवतार कार्य असतं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जड जन जीवा. संत येतात कशासाठी? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कशासाठी? जगाच्या कल्याणा. संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषीं साच भावे वर्तया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग. शेष उरला तो शिव. येतात पण कशासाठी? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठ्ठल संत आल्यानंतर काय करतात तर धर्माचे पालन करतात. या मृत्यू लोकात भगवान परमात्म्याला आणावं लागतं. कशासाठी आणावं लागतं? ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, त्या त्यावेळेस भगवान परमात्मा कुठल्या ना कुठल्या रूपात धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये प्रगट होत असतो. धर्म रक्षवया अवतार घेते आपुल्या पाळीशी भक्तजना. भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याला आणावं लागत असतं. तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकात इच्छा नसली तरी सुद्धा यावंच लागतं. का? अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देह एका. जन्म घेण लागे वाचले जन्म घेण लागे वासने जगोगे, जन्म घेणे लागे हो वासने जगोगे. झाले हरी ओम झाले हर बलि
माफक आणि योग्य प्रमाण दिलं महाराज. या प्रमाणाला काय म्हणता माहितीये का? पाचर. जिथल्या तिथं जागेवर फिट. पाचर माहिती का? पाचर. वक्कर माहिती का? वक्कर. वक्कर माहिती सगळ्यांना. हा, आता काय वक्कर ट्रॅक्टर बिक्टर सगळं गेलं. आता वक्कर शेतामध्ये शेतकरी हाकीत असताना त्याला एक दांडकर आता काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? दांडी. दांडी म्हणतात तुमच्याकडे? दांडी. रुमन म्हणतात. रुमन. काय म्हणत्या? रुमना. काय म्हणत्या? रुमन. आता रुमण्याला रुमन माहिती आहे का? रुमण्याला रुमनच माहित नाही ना महाराज आता. हा, ते रुमन हालायला लागलं का मग शहाणा माणूस तिकडून काय म्हणतो, अरे काय येण्यासारखा करू राहिला का, पाचर ठोक. मग शहाणा माणूस जातो, वाकच घेतो, एवढी एवढी चुट्टी घेतो, ती टाकतो, तिला काय म्हणतात? पाचर. तिथं टाकली, उलटी वाकच केली, वरून टोलाम. हलन पाचर महाराज. अशी फिट. थांबा, हलन का पाचर? त्याला काय म्हणता? पाचर. तसं यांचं प्रमाण म्हणजे पाचर. जिथल्या तिथं फिट. कधी कधी कोणी कोणी काय प्रमाण देतं महाराज, काहीच ताळमेळ लागत नाही, पण ओढून घ्यावं लागत. अशी गंमत राहती. एकदा काय झालं, नवनाथ महाराज माझ्या चुलत भावाला सोबत घेऊन गेलो. त्याला म्हटलं, बघ दादा, मी पूर्वार्ध म्हणून उत्तरार्ध तू म्हणायचा. तो म्हणे थांबा थांबा, कसं मला सांगा. मी म्हणन जन्म आलो त्याचे. तो म्हणे मी काय म्हणायचं? म्हणलं आजी फळं झाले साचे. मी म्हणन आपुला तो एक. मी काय म्हणायचं? देव करून घ्यावा आपुल्या हिता. मी काय म्हणायचं? जो असे जागदा. बस बस बस, सगळं कळलं. तुम्ही म्हणायचं प्रवीण, मी म्हणायचं दुशिंग. म्हणलं बस, फेट बसला कीर्तन. टेन्शनच घेऊ नका, भाऊ आहे ना सोबत. आणि महाराज योगायोगाना माझ्याकडून प्रमाण निघालं. मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती. तो तिकून म्हणतो तोही माय माई चुलती, तोही माय माई चुलती. कळलं पण पाहिजे ना महाराज, कुठं काय बसायचं. पण यांचं प्रमाण म्हणजे काय आहे? पाचर आहे. गायक वादकांसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विठ्ठल अंतकाळीची वासना, पुढच्या जन्माला आमंत्रण आहे. वासनेचा संघ होय अंत करीन तरी तपोबळी जन्मधरी. या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्ध त्यामध्ये येत असतो. भोग भोगून संपावे लागतात. भोग भोगण्यासाठी यावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याला आणावं लागतं. धर्म स्थापनेसाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि या मृत्यू लोकामध्ये संत येतात कशासाठी? धर्माचे पालन. धर्माचे पालन. धर्माचे पालन. धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग ज्या काळात तुकोबरायांनी अभंगाची निर्मिती केली त्या काळात धर्माचं पालन होत नव्हतं का? निश्चितच त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नसावं. म्हणून तो तुकोबरांनी या ठिकाणी तुम्हाला उपदेश करावा. काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग त्या काळामध्ये पाखंडी नव्हते का? निश्चितच त्या काळामध्ये पाखंडी असेल मायबापांनो. म्हणून तर तुकोबरांनी या ठिकाणी तुम्हाला उपदेश करताना सांगावा. काय? धर्माचे पालन. मग प्रश्न निर्माण होतो, धर्म धर्म म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र संमतीनं आचरण करून केलेलं कर्म म्हणजे धर्म आहे. जो ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म आहे. ज्ञानोबा माऊलीनं सांगितलं, येत वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेविती. निश्चितच त्या काळामध्ये धर्माचं पालन होत नसावं. कोणता होता तो काळ? काळ होता 16व्या शतकातला. काळा कबीर अंधार म्हणून सर्वत्र पसरला होता. जिकडं पाहावं तिकडं दाट अंधार, काळोखनी काळोख. संपूर्ण महाराष्ट्र काळ्या कबीर अंधारात गाडला गेला होता. 5 सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थैथया नाचत होत्या. एकूण आदिलशाही, एकूण निजामशाही, एकूण मोगल, सिद्धी, डच, सिंगराज, पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या उरावर थैथया नाचत होत्या. गावाची गावं लुटली जात होती. गावाची गावं पेटली जात होती. लुटलं जात होतं सर्वस्व आणि लुटली जात होती आया बहिणींच्या अब्रू. अभिमान तर सोडाच, स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरी गहाण पडला होता. अशा वादळ वाऱ्यात जिजाऊ रूपी ज्योत सदैव तेवत होती. मनामध्ये विश्वास होता, धैर्य होतं, साहस होतं, सामर्थ्य होतं. 18 पकड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य उभं करायचं. पण करणार कसा? कुणाच्या भरोशावर? कोण होता सोबतीला? आणि यावेळेस मासाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहेत. तत्कालीन परिस्थितीत शहाजी राजानं निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी स्वीकारली होती. आता मात्र शहाजीराजे विचार करते झाले.
सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊंना ठेवावं, पण ठेवावं कुठं ठेवावं? अरे एकही स्थान आता सुरक्षित उरलं नव्हतं. जिकडून तिकडून अन्य अत्याचार अधर्माचं स्तोम माजलं होतं. कुठं ठेवावं अशा उघडल्या काळात राणी साहेब जिजाऊंना? आणि त्याच वेळेस शहाजीराजांच्या डोळ्यात समोर उभा राहिला जुन्नर मावळातला आजाबाचा गड शिवनेरी. आठही बाजूना प्रशांत प्रशस्त मंदिर आहे. दऱ्या डोंगराचा आहे, कड्या कपारीचा, झाडा झुडपाचा, काट्या कुपाट्याचा, काळ्या भोर माती डौरदारपणे विराजमान झालेला गड शिवनेरी. गडाचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास शहाजीराजांचे स्नेही थोरले पुत्र संभाजीराजांचे सासरे आणि मासाहेबांची रवानगी शहाजीराजानं शिवनेरी किल्ल्यावर केली. आणि तत्कालीन परिस्थितीत 7 वर्षाचे असणारे 1622 साली जन्माला आलेले थोरले पुत्र नाव संभाजी, त्यांना घेऊन शहाजीराजे कर्नाटक प्रांती रवाना झाले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. मासाहेबांनी भल्या पहाटे उठावं, शिवाई देवीच्या मंदिरात जावं, पूजा अर्चा प्रार्थना करावी, आईला साकडं घालावं, दीपांचा सुगंध दरवळत राहावा. रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टी मासाहेबांच्या कानावर येत होत्या. मासाहेबांचं काळीज तिळ 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 जळत होतं. आणि एके दिवशी मासाहेब अशा सकाळी उठल्या, शिवाय देवीच्या मंदिरात गेल्या. दीपांचा सुगंध दरवळू लागला आणि मासाहेबांच्या डोळ्यातून आसवा टप 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 गळत होते. आणि अचानक दूरवरून कुठून केविलवाणी किंचाळी मासाहेबांच्या कानावर पडली. आई ग! आई! वाचवा कुणीतरी मला या हैवानांपासून वाचवा. आणि मासाहेबांचं काळी जर झालं. अरे लवाऱ्याच्या भाटासारखं धडधडू लागलं. 1000 पक्षी झाडावर बसतावा, दगड फेकून मारावा आणि फरफर पाखरं उडावं, तसं मासाहेबांचं काळी धडधड करू लागलं. कुणाचा असेल आवाज? कुणाच्या लेकराची अब्रू धोक्यात आहे, जायला हवं. आणि अवघडलेल्या अवस्थेत मासाहेब उठल्या आणि कशा तरी त्या दिंडी दरवाजा जवळ जाऊन उभा राहिल्या. पण त्याच वेळेस गडाचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई सामने आल्या आणि मासाहेबांस त्या हात करून म्हणाल्या, कुठं निघाला सा राणी साहेब? अहो कुठं निघाला सा? आणि मासाहेबांनी म्हणावं, लक्ष्मीबाई बाजूला व्हा, कुण्या तरी एका लेकराच्या आबरूला धोका आहे, जायला हवं, नाही तर तिच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली जातील. लक्ष्मीबाई बाजूला व्हा. आणि लक्ष्मीबाईने म्हणावं, आऊसाहेब अशा अवघडलेल्या अवस्थेत निघालासा तुम्ही? आऊसाहेब कुठे निघालासा? लक्ष्मीबाई दिसत नाही, एका कोळ्या पोरीच्या आबरूला धोका आहे, जायला हवं, नाही तर तिच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली जातील. आणि लक्ष्मीबाईंनी मासाहेबांच्या पायात पडावं आणि मासाहेबांनी म्हणावं, आऊसाहेब अहो कोणत्या लेकराची आबरू तुम्ही वाचवतान, कोणत्या लेकराची आबरू वाचवतान. दिवसा गणित हे रोजचं झालं बघा. इथल्या तरण्या बांड लेकीचं सुनाचं सौंदर्य जणू अपराध ठरावा या महाराष्ट्राच्या मातीला. तरण्या बांड सुनाला पाहावं आणि कुणी हैवानानं यावं. आऊसाहेब अजून 8 दिवस नाही झालं. एक तरणी ताठी पोर लगीन करून सन्मान काय गावात आली. पण त्याच वेळेस शेणशेणकूर कराय सोपतीनं म्हणून नंदेसोबत बाहेर पडली. पण त्याच वेळेस यवनांची टोळधार निघाली आणि त्यातल्या एका यवनानं त्या पोरीचं रूप पाहिलं. पोरीनं पाहिलं, घाबरली, थरारली, बावरली आणि धावत निघाली आपल्या घरात. दार लावलं, हैवन आला, दार दिशी दारावर लाथ मारली, दार तुटलं, आतमध्ये घुसला, सगळ्या देखत धरला, तिचा बुचला धरला हात, फरफटीत आणली बाहेर, टाकली घोड्यावर, नेली आणि भोगली रानोबाहेर. आई ग! वाचवा. केविलवाण्या किंचाळ्या शहरात राहिल्या आणि त्याच्या केविलवाण्या किंचाळाला थरारला महाराष्ट्र, बेदरला शिवनेरी, थरारला सह्याद्री आणि हादरला मातीचा कण. कोणी नाव साहेब? अहो कोणीच नाही आलं. धावला तिचा धावला आणि पाहता लखलखले समशेर निघाली. चपाचप वार झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात तिचा दादला, हातपाय खुडून मेला. साहेब तुम्ही कुणाच्या आबरू वाचवतात? आणि मासाहेब मट्ट दिशी खाली बसल्या. लक्ष्मीबाई यापासून कोणी वाचवणार नाहीच का हो? कोणी वाचवणार नाहीच. आणि लक्ष्मीबाईने म्हणावं, आऊसाहेब तुमच्या पोटातला आता ह्यो पोर साक्षात त्या देवाला, त्या शिवशंकराला अवतार घ्यावा लागेल. तोच होईल आता या यवनांचा कर्दन काळ. आता यापासून दुसरं वाचवणार कोणी नाहीच.
आणि मासाहेब त्या दिवशीपासून सुन्न झाल्या. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि एके दिवशी मासाहेब शिवाय देवीच्या मंदिरात आणि घडून घडली ती घटना. मासाहेब त्या शिवाय देवीकडे सारख्या पाहत होत्या. आता मनाला चैन पडत नव्हतं, डोळ्याला काही समजत नव्हतं, कानाला काही ऐकत नव्हतं, मनाला काही उमजत नव्हतं. जिकडून तिकडून अन्य अत्याचार अधर्माचं स्तोप वाजलं होतं. आई शिवाई वाचव ग बाई यातून. पण त्याच वेळेस दिंडी दरवाजातून एक हे धावत आला आणि मासाहेबांना ओरडत बेंबीच्या देठापासून आकांत करडत ओरडत निघाला, मासाहेब मासाहेब मासाहेब. आणि मासाहेब उठून उभ्या राहिल्या, हे समोर आला आणि मासाहेबांनी म्हणाला, गुजराव साहेब. आणि मासाहेबांनी त्याचं ते रूप पाहिलं. सारं शरीर घामानं थरारलं होतं, डोळे लालबुंद झाले आणि मोत्यासारखे टपटप थेंब डोळ्यातून पडत होते. आणि मासाहेबांनी विचारलं, का रे बाबा, का घाबरलास, काय झालं? आणि त्या हेरानं सांगावं, मासाहेब कंच्या तोंडास ते सांगावं, तुम्हासने काय झालं म्हणून शान. अरे बाबा काय झालं? मासाहेब माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही आणि तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही. मासाहेब काय झालं बाबा, सांग तरी. मासाहेब, अहो मासाहेब लय वांगा झालं मासाहेब. अरे बाबा झालं काय? मासाहेब अहो लय वांगा झालं. अरे बाबा तेच विचारते, झालं काय? आणि त्या हेरानं सांगावं, मासाहेब कच्च्या तोंडासने सांगावं, तुम्हासने काय झालं म्हणून शान. आणि कडाडला मासाहेब, लखोजाव जाधवांसारख्या शूरवीरांची कन्या होत मी. अरे शमशेर बहादर शहाजी राजांची पत्नी. खूप आघात सहन केले जिजाऊन आणि खूप आघात सहन करायची ताकद आहे जिजाऊ. सांग निसंकोचपणा झालं काय? आणि हे सांगू लागला, मासाहेब तुमचं वडील. आणि मासाहेब दोन पावलं मागं झाल्या. आबासाहेब काय झालं आमच्या आबासाहेबांना? मासाहेब मी म्हणलं सलावं तुम्हासने, माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही आणि तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही. मासाहेब म्हणले, सांग बाबा काय झालं? आणि हे सांगू लागला, मासाहेब तुमचं वडील लखुजराव जाधव सोबत तुमचं दोन भाऊ अश्लूजी राघोजी आणि तुमच्या भावाचा मुलगा यशवंतराव त्यांनी निजामशाहीच्या दरबार त्या बादशाला कोरणे साथ कराय म्हणून शान काय केले. पण त्याच वेळेस शहाजी राजानं बगावत केली हे त्यात जबले वाटे जाणत होते. आणि लखुजराव जाधव त्यापेक्षाही शमशेर बहादूर. बादशाच्या डोळ्यात काळा डाव सुरू झाला. बादशाह उठला, डोळ्याची इशारा झाली आणि बादशाह पद निघून गेला. आणि पाहता यवनाच्या लग्नात त्या शमशेरी निघाल्या आणि सपासप वार करता झाल्या. हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्यांनी देवगिरी उभा केला, त्याच देवगिरी मध्ये जाधवरावांच्या रक्तानं देवगिरी धावून निघाला. देवगिरी धावून निघाला. जाधवरावांच्या रक्तानं देवगिरी धावून निघाला. आणि मासाहेबांनी म्हणावं, सुलतानाने असं का वागावं? ज्यांची चाकरी आम्ही करावी त्यांनीच आज आमच्यावर हल्ला करावा. रडत होत्या मासाहेब, रडत होते सह्याद्री, रडत होते झाड झुडप, रडत होता मातीचा कण. मासाहेब रडणाऱ्या एकटा नव्हत्या हो. ती घटना घडते न घडते तोच एक खेळ धावत आला. मासा घात झाला. काय झालं बाबा? मासाहेब केळोजी राजेची धर्मपत्नी पंचवटीवर स्नानासाठी गेली आणि मोहब्बत खानची नजर तिच्यावर पडली. दिवसा ढवळ्या उचलून नेली. साहेब दिवसा ढवळ्या उचलून नेली. मासाहेबांचं काही जरूर झालं. मासाहेब उठून उभ्या राहिल्या आणि मासाहेब उद्गारत्या झाल्या, हे पंढरीश पांडुरंग परमात्म्य, तू म्हणतोस ना ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, त्या त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या रूपात तू धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म स्थापनेसाठी प्रगत होत असतो. मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या, नाहीतर माझ्या पोटातून जन्म घेणाऱ्या या बाळाच्या रूपाने असू द्या. भगवंता या आणि घ्या माझ्या उदरातून जन्म. तुम्ही म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य तदात्मजं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. युग युगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो
मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, नाहीतर भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या, नाहीतर माझ्या उदरातून जन्माला येणाऱ्या या बाळाच्या रूपाने असू द्या, भगवंता या आणि घ्या माझ्या उदरातून जन्म. मासाहेबांचे दिवस भरत आले. गडचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबांनी म्हणाल्या, अहो साहेब, तुम्हासनी डोहाळं नाही कावं लागलं? तुम्हासनी काही खावंसं नाही वाटत? चिंचा आवळे कैऱ्या बोरे तुम्हासनी काही खावंसं नाही वाटत? तुम्हासनी डोहाळे नाही कावं लागले? आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या, डोहाळे डोहाळे आणि डोहाळे कसले डोहाळे? तार दिवशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालबुंद, चेहऱ्यावर सूर्यासारखं आणि जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ. लक्ष्मीबाई, आम्हा डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू? असं वाटतं लखलखते समशेर घ्यावी, समशेर म्यान करावी, जिरोटोप घ्यावं, परिधान करावं, चिपकत घालावं, वाघरावर बसावं, रेखीवीत पाय अटकावं, टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर. जो माझ्या या बहिणीला उचलून नेतो त्याचं वेगळं करावं, खांडोळे खांडोळे खांडोळी करावी. डोहाळे लागलेत मला त्याचे, डोहाळे लागलेत मला त्याचे. आज 350 वर्ष झाली, पण आमच्या मायमाऊलींना असे डोहाळे लागत नाही. आणि आमच्या मायमाऊलींना डोहाळे लागले असते पद्माकर दादा, तर टाळ्यांचा कडकडाट हा झालाच असता. रोहिदास दादा, आमच्या माऊल्यांना डोहाळे लागतीलच कसे? कारण सध्या आमच्या माय माऊल्यांच्या अध्यायावर अध्याय चालतात. पहिला अध्याय 7 वाजले का मग सुरू होतो, अगबाई सासूबाई, सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी, लागिर झालं जी, शितली आज्या, माझ्या नवऱ्याची बायको, गुरुनाथ शनाया. अरे माऊलीच्या आईवडिलाचं नाव विचारा, यांना माहीत नाही. पण त्या गुरुनाथची हिस्ट्री काढा, जन्मतारीख, वार, वेळ, कधी जन्माला आला, काय, जशी पूजा करायची यांना. कसे जन्माला येतील महाराज? छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावे ते दुसऱ्याच्या घरात ही कल्पना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणातून निघत नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय जन्मच घेऊ शकत नाही. माय माऊल्यानं वस्तुस्थिती झाली हो, वस्तुस्थिती झाली महाराज. ते पोरग येतं, जेवायला घेतं, त्याचं तेच खेळत आणि त्याचं तेच निघून जातं. आमची माय माऊली टीव्हीत दंग असते. ते येतं बिचार, खेळायला जातं. बरं, खेळायला कोणाकडे जातं? परमेश्वर बुवा शेजारच्या पिंकीकडं. मग मी पाहते ना महाराज टीव्ही, गणेश महाराज, मग मी टीव्ही पाहतीन हे पिंकीकडे जातं, मग मी टीव्ही पाहतीन हे पिंकीकडे जातं, मग मी टीव्ही पाहतीन हे पिंकीकडे जातं. पाहता काय माझ्याकडे एक दिवस ते पिंकीलाच पळून घेऊन जातं. आणि मग मी टीव्हीच पाहते. मग म्हणते नसता जन्माला आला तर बरा झाला असता, काय पाप केलं, काय पुण्य केलं. महाराज चूक कुणाची हो? सांगा ना, चूक कुणाची? येत वडील जे जे करतीन तया नाम धर्म ठेविती, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषजी. महाराज सध्या आम्ही एक धबाडका उठावला, एक धबाडका. काय? मुलं बिघडले, मुलं बिघडले, मुलं बिघडले, मुलं बिघडले. मुलांना का दोष देता बरं माय मावल्यानं तुम्ही? बघा ना, स्वतःच्या लेकराला कधीच दोष देणार नाही, त्याच्या मित्रालाच जबाबदार ठरवणार. आमचं पोरग चांगलं आहे हो, पण तो 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 बाळ्या, तो सुदामनानाचा बाळ्या, तोच सारा मूर्ख आहे. नाही तर आमचं पोरग चांगलं आहे. दुसऱ्या लेकरांना दोष देतात महाराज. वस्तुस्थिती झाली. पण मला एक सांगा ना महाराज, त्या लेकरांना का दोष देतात? मला सांगा, लेकरं जर बिघडली असती, तिथं बसलेली लेकरं एक शब्द दिला महाराज, मुलं पळत पळत आली असते का कीर्तनाला? बघा आता हे लहान लहान लेकरं हे सगळे सगळे किती शांत पद्धतीत बसले. आले का नाही? आले का नाही व्यवस्थित? आता आला, याला बोलवलं मी रागामध्ये, आला हा माझ्याकडे, इथं बसला आता, पण आल्यापासून त्याचं असं 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 चालू आहे माझ्याकडे. त्याला वाटलं महाराज काही म्हणतो का, मला काहीतरी म्हणत नाही तर मी उठून जाईन, नाही तर महाराज तरी जाईल. आल्यापासून चालू आहे त्याचं, चालू आहे का नाही? पण महाराज मी गप, आपलं गप त्याच्याकडे पाय. 10 लाख लोक असू द्या हो, मला कीर्तन करायला काहीच वाटणार नाही महाराज. 10 लाख लोक, पण 10 पोरं पाहिले पोटऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतात. एकदा काय झालं महाराज, एक पोरगा असंच कीर्तनाला बसलो, उठायला लागलं, मी बस खाली, उठायला लागलं बस खाली, उठायला लागलं बस खाली. ते माय जवळ आलं, खाली वाकलं, पाया पडायचं म्हणे तुमच्या, खाली वाकलं, धोत्रालाच शिंबड पुसून पडलं. काय करता लेकराचं? लय विचित्र महाराज, पोरं इतके विचित्र राहतात, पण आनंद आहे महाराज. शेतात बकरू आणि कीर्तनात लेकरू जमूनच देणार नाही. पण महाराज मजा आहे का? शेतात बकरू नसलं तर माय माऊली मजा आहे का तुम्हाला?
सांगा, बकरू शेळी मेंढी पाहिजे का नाही पाहिजे? बोला ना, तुम्ही धरून आणल्यासारखं नका बसू ना. हसवतो ना मी तुम्हाला, काळजी नका करू ना. हसवतो तुम्हाला, खदखदून हसवतो. महाराज सध्याची गोष्ट सांगतो. परमेश्वर महाराज, कीर्तन म्हणजे विनोद पाहिजे हो, विनोदाचा कार्यक्रम झाला. अनिल महाराज, खरंच कीर्तनाचा विनोदी कार्यक्रम आहे का हो? कीर्तनात विनोद असावे का हो? अहो महाराज, कीर्तनात जर विनोद सांगितलेच नाही तर लोकांना कीर्तनच पटत नाही हो. महाराज, विनोद करणं हा माझा मुळात विषय नाहीच आहे. मी विनोद करत पण नाही, पण माझ्या अंतःकरणातल्या भावना तुमच्यापर्यंत पाहावा त्यासाठी विनोद रूपी झालरनं थोडीशी फवारणी करावी लागते. का? तुम्ही डगळे टाकू नये आमचं चिंतन ऐकावं म्हणून. महाराज, आपलं कीर्तनच असं आहे, नाही जरी विनोद सांगितला तरी सुद्धा मान डोळा पापणी सुद्धा लावणार नाही. महाराज, वस्तुस्थिती झाली. मी सांगत काय होतो, लेकरांना जबाबदार धरलं. सध्या धबाडका उठावला, मुलं बिघडले, मुलं बिघडले, मुलं बिघडले, मुलं बिघडले. मला सांगा, मुलं जर बिघडले असते, लहान लहान लेकरं कीर्तनाला आले असते का? मुलं जर बिघडले असते तर हे लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभा राहिले असते का? मुलं जर बिघडले असती तर मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं असतं का? पाटलीनबाईला बोलवलं असतं. काय कमी आहे त्यांना? 50-50 हजार घ्या म्हणले असते. पण गाणं पाटोलाचा बैल गाडा झालं असतं का नाही? कोणी म्हणलं असतं का त्यांना काही? पण नाही महाराज, नाही. मुलांना जबाबदार देऊ नका. हात जोडून पाया पडतो, तुमच्या चरणी नतमस्तक होतो, जाणीवपूर्वक एक विधान करतो. मायबापांनो, मुलं नाही बिघडले, मुलांवर संस्कार करणारे आईबाप कुठंतरी भरकटले म्हणून म्हणावं लागतं, मुलं बिघडले, मुलं बिघडले. आमचं कसं झालं? मम्मी रम्मी खेळायला लागली आणि पप्पा पबजी खेळायला लागला. मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला तयार नाही. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. किती गोड शब्द आहे माय मावल्यांनो. मी विचारणार नाही इथं बसलेल्या किती माय मावल्या आहेत, तुमचे लेकरं तुम्हाला आई म्हणतात. 99% म्हणत असतील ना, आजपासून बंद करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपलं हे कीर्तन आहे. मायबापन, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मला परत बोलू नका. नाहीच पटलं, नारदाच्या गादीवर 1 रुपया मला पाकिट देऊ नका, काहीच देऊ नका. पण 2 गोष्टी माझ्या अंतःकरणातल्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, त्या मात्र घरी घेऊन जा. लेकरांना जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंता समजून सांगा तुमच्या लेकराला. वाक्य लक्षपूर्वक ऐका. तुमच्या लेकराला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत करतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. ही काळाची गरज आहे. संपत्ती कमवण्याच्या फंद्यात पडूच नका. खरी तुमची संपत्ती आहे संतती. तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप तुमचं घर भरवेल, आपोआप घर भरवेल. आणि मंदिरात जाताना काय मागता त्या देवाला, काय मागायचं ऐका. जा त्या देवाकडे, व्हा त्या देवाच्या चरणी नतमस्तक आणि त्या देवाला म्हणावं, देवा सौभाग्य कुठं असं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठं असं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला, माझ्याही पोटी शिव शंभो सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. मागायचंय ना ते मागा. जे मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊंनी. मासाहेब जिजाऊ उठल्या, शिवाय देवीकडे गेल्या, पदर पसरला, साखर घातलं आणि नतमस्तक झाल्या आणि उद्गार झाल्या त्या शिवाय देवीला. हे अंबिके चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासने, चिरफाड न्यामद पुत्र दे. हे आई शिवाय देवी मला असा पुत्र दे, तो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, बहुजनांचं 18 पकड जातीचं 12 बलुतेदाराचं सर्व धर्मियाचं स्वराज उभं करेल असा पुत्र मला तू दे. आई दार उघड, आई दार उघड. आणि पाहता पाहता त्या शिवाई देवीनं दार उघडलं, दार उघडलं आणि पाहता पाहता दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुर्शिद आणि जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दनकाळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
शिवाय देवी पावली आणि शिवाय देवीचा आशीर्वाद म्हणून नामकरण झालं शिवाजी. शिवाजी शिवाजी ही 3 अक्षर नाहीये. शी म्हणजे शिकावं काय, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय, त्या संकटात वागावं कसं, आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं, जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजे शिवाजी. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले. एक वाक्य खूप गोड आहे बघा. सत्ता मिळवण्यासाठी, अरे सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. पण धर्माचा नाश होऊन धर्माचा विजय व्हावा, लोकमानसाच्या डोक्यावर तुकाचं छत्र नांदावं, माय माऊलीची आपलं सुरक्षित राहावी, यासाठी स्वतःच्या रक्तात अभिषेक रायरेश्वराला घालणारा जगात एकच राजा झाला, एकच राजा, आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले. आशीर्वाद मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबरायांचं. पण ही पुण्याई होते कुणाची, माझ्या जिजाऊची पुण्याई. कशी आली या फळाला माझ्या जिजाऊची फळाई, कशी आली या फळाला. तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. कशी आली या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली हो फळाला. ओ बापाचा बाबा रे हो शिवा जन्माला, ओ बापाचा बाबा राजा शिवा जन्माला, बापाचा बाबे राजा शिवा जन्माला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती मला बाहेर. स्वराज्य उभं राहिलं ते उगाच नाही, उगाच नाही. स्वराज्य उभं राहिलं हे केवळ तलवारीच्या पाठीवर नाही, स्वराज्य उभं राहिलं ते कौतुकाच्या थापेवर आणि विलक्षण बुद्धिमत्तेवर. अरे किती संकट माझ्या राजांच्या डोळ्यासमोर उभी राहील. किती फतेह खान 10,000ची फौज घेऊन पुरंदरवर धावला. अरे एवढाच मुसळभर स्वराज्य पाणी मातीत बुडवण्यासाठी मुसळभर सेना घेऊन आला, अफाट सेना सादर. पण त्या फतेह खानला पाठीला पाटलं माझ्या राजाला पळून लावलं. अरे हे तर सोडा, 45,000ची फौज घेऊन अफजल खान माझ्या राजाला स्वतःच्या बंगले दाबून मारून टाकायला आला. नव्हे नव्हे, साक्षात अफजल खान रूपी मृत्यू माझ्या राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. काय असेल प्रसंग, कशी असेल ती अवस्था. आणि विजापूर दरबार कुटुंब भरला होता आणि तात्तासेन झालेली काजल मुखाचे रात और बडबेगम साहिबा, दोन ही बडबेगम साहिबा आली. आदिल शहाची आई, युसुफ शहाची पत्नी आणि कुतुब शहाची मुलगी ही होती बडबेगम साहिबा. आणि फेकला सवाल, कौन है वह तकदीर बुलंद करने वाला, जिंदा या बंदा कैद कर रहा है, कौन कौन.
सारा दरबार चिडचूप बेस स्मशान शांतता कोण जाईल अरे कोण जाईल जो गेला तो पत्थर की बौछार पत्थर की बौछार पत्थर की बौछार म्हणून पळून आला कड़ाजी बेगम साहिबा कैसा एक भी शख्स नहीं हमारे जमाने में जो उसका फंसीबा को जिंदा या मुर्दा कैद कर लाए है कोई नरमा 50 वेळी त्या स्मशान शांततेला खेदीत एक आवाज उठला हम जाएंगे बेगम साहिबा उसका फंसीबा को या मुर्दा कैद कर लाएंगे मोहम्मद सुभान अल्लाह उम्र दराज हो कोण होता तो रांधलेल्या तातीचा ढाल दिपा देहाचा बलदंड शेजाचा अफताजे गाजे अफजल खान साधा नाही बरं तो साधा नाही 64 बायकाचा धनी अरे पहार घ्यावी आणि अशी वाकावी मराठीतला काराचा आकडा करावा आणि पुन्हा कर 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 सरळ करावी एवढा रामरेड्या ताकदीचा चौथा बोकड्या पचूत होता चौथा बेस झाला बेस चौथा बोकड्या पचवणारा तो 64 बायकाचा धनी आणि बोलता झाला बेगम साहिबेला बेगम साहिबा हम जाएंगे उसका फरसेवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे पैसेचा विडा घेतला कट्यार घेतले कीर्ती पोशाख मानाचे वस्त्र घेतले 45,000चे फौज घेऊन निघाला अरे निघाला 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 पण त्याच वेळेस त्याची लाडकी बेगम धावत धावत आली आणि बोलती झाली मज्जा हुजूर दगा होगा दगा बात है मग मत जाओ आणि संतापला चौथाला वैतागला आणि बोलता झाला मुझे घर बता रही है उसका हल सेवा का मुझे डर बता रही है उसका भर सेवा का मुझे खार दिशी त्याच्या बायकोच्या कानामाग मारली खार दिशी अफजल खानाची बायको खाली कोसळली एक नाही बेस द्या ना थोडासा एक नाही दोन नाही तीन नाही त्यानं त्याच्या 63 बायका बेस त्याच्या 63 बायका तिथली एक विहीर आहे त्या विहिरीत डुबो 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 मारली त्याला कळून चुकलं होतं बापाचा बाप आता शिवाजी मला जिंदा ठेवणार नाही 1200 उंट घेतले 10,000ची फौज फाटा घेतला 12,000 घोडकर घेतले अपार सेना सागर घेऊन निघाला 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 आणि अवघ्या 2.5 कोसावर त्याचा मुक्काम पडला बातमी राजांच्या कानावर बहिर्जी हे गुप्त हे प्रमुख आणि त्यांच्या हातून त्यांच्या माध्यमातून तो फतेह लष्कर नावाचा हत्ती बीज देऊन मारला अपशकून झाला पण शकून अपशकून मारणारा तो नव्हता निघाला मजल दर मजल करत निघाला पाहता पाहता त्याचं पहिलं पाऊल पडलं कुठं या भू पृथ्वी तलावरचं भू वैकुंठ अखिल कोट ब्रह्मांड नाही भगवान पंढरीत पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात अरे मूर्ती बाजूला झाली म्हणून मूर्ती बचावली गेली पण त्याच वेळेस त्यानं तिथं जिवंत गाय आणली हिंदूंची देवता गाय नुसते नाही आणले सरा 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 जिवंत गाय त्याला टोपली आणि गायीच्या हंबरड्यानं पांडुरंगाचं राऊल ठरवलं आणि रक्ताच्या थारुल्यात अफजल खान थाय 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 नाचला अरे धर्म मातीत बुडवण्यासाठी निघाला दुसरं पाऊल पडलं कुठं या भू पृथ्वी तलावरचं वै अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नंतर कुठं तुळजापुरात ज्या देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय होत नाही पुरण आणि शिजत नाही वरण त्या देवीच्या मंदिरात जवळ होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि त्या कृष्णाजीला अफजल खान बोलता झाला क्यों रे कृष्णाजी क्या सिवा की देवी यही है वो आणि त्याच वेळेस कृष्णाजी बोलता झाला हा हुजूर हेच आहे शिवाजी राजाची आराध्य दैवत आणि महाराज नुसते नजर नाही पडली वडाला बोलवलं आणि देवीवर केलं आणि देवीच्या टिकऱ्या केल्या नुसत्या टिकऱ्या नाही केल्या जात्या टाकलं पीठ केलं फेकून दिलं आणि वाऱ्यासारखी बातमी राजगडावर पोचली एक धावत आला राजे पद्मावती माक्षीवर उभे हे धावत आला राजासने मुजरा करत म्हणाला राज अफजलला हायदोस मांडला राज उभ्या पिकाचा नंगा नाश करत निघाला आया बहिणींची अब्रूची लत्तर वेशीवर टांगत निघाला राज पांडुरंगाच्या राहुला त्या ठिकाणी गाय कापली राजा रक्ताच्या तारुण्या थैथै
नाचला राजा. एवढंच नाही, आई भवानीची मूर्ती सुद्धा फोडली राजा, मूर्ती सुद्धा फोडली. आणि एखाद्या लहान लेकरानं हट्ट करावा आणि आईकडे एखादं खेळणं मागावं, आईनं न द्यावं, त्यावेळेस त्या लेकराची कशी अवस्था होती. तसं माझं राजा मासाहेबांच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागले. आऊसाहेब हायदोस मांडला अफजल्यानं. पण त्याच वेळेस मासाहेब बोलत्या झाल्या, राजे हा 32 दाताचा बोकड आम्हाला हवा आहे राजे. पण माय बापानो घडून घडली घटना. त्याच वेळेस एक धावत आला आणि मासाहेबांनी म्हणाला, मासाहेब राणी साहेब कसं काय नो करून लागल्या, मासाहेब राणी साहेब कसं काय नो करून लागल्या. मासाहेबांनो, माझ्या मायबापांनो काय अवस्था झाली असेल माझ्या राजा साहेबांची. 45,000ची फौज घेऊन अफजल खान स्वराज्य मातीत मिळवण्यासाठी येत होता. अरे जिच्या बरोबर उभं आयुष्य काढायचं, जगायचं, जिच्याकडे पाऊल उभा राहायचं, त्या सईबाई राणी साहेब 5 सप्टेंबर 1659 माझ्या राजांना सोडून गेल्या. त्या कायमच्याच काय अवस्था झाली असेल. आणि राजे विचार करते झाले, जगणं रयतेसाठी, मरणं रयतेसाठी, जे होईल ते होईल, पण प्रतापगडाच्या पायथ्याशी घ्यावी आता भेट खानाची. का निवडला प्रतापगड निवडायचं कारण एक, खान हा स्वराज्यात सरळ चालून येत होता. खान जर सरळ स्वराज्यात चालून आला असता तर बहुतेक भाग त्याचा खानाच्या पायाखाली चिरडला गेला असता. खान तर हा वाईचा सुभेदार आणि सरळ वाईत आला तर पर्यायानं त्याच्याच जहागिरीचं नुकसान होईल. म्हणून प्रतापगड. आणि दुसरी गोष्ट, प्रतापगडाला वेढा पडणं शक्य नाही. म्हणून मासाहेबांच्या चरणी राजे नतमस्तक झाले, 4 पावलं दूर गेले आणि थांबले. आणि वरतून मासाहेबाकडे बघितलं आणि मासाहेबांनी म्हणाले, आऊसाहेब खान बलाढ्य, खानाच्या तावडीतून आम्ही परत नाही चालू तर जशी बेच कडकडावी तशा कडाडल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ. राजे एक लक्षात ठेवा, खानाच्या तावडीतून तुम्ही नाहीच परत आला तर हे जिजाऊ समजून जाईल की पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. पण आमच्या चिंतेत तुमची पावलं थांबता कामा नये. हा तोच खान आहे ज्यानं तुमच्या आबासाहेबांना विजापुरात धोकाधारीनं कैद करून आणलं. हा तोच अफजल खान आहे ज्यानं तुमचे थोरले बंधू संभाजी राजाला कनागिरी वेळेला धोक्यानं मारलं. हा तोच अफजल खान आहे ज्यानं पांडुरंगाच्या रावणात गाय कापली. राजे हा तोच खान आहे ज्यानं आई तुळजा भवानीच्या मंदिरात जाऊन आई तुळजा भवानीच्या ठिकऱ्या केल्या. राजे तुम्ही नाही परत आला तर हे जिजाऊ समजून जाईल मी पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. पण आमच्या चिंतेत तुमची पावलं थांबता कामा नयेत. जगातली पहिली आई आहे आपल्या लेकराला लढण्यासाठी बळ देणाऱ्या, आणि त्या म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ही शिकवण प्रत्येक मायमाऊलीनं आपल्या लेकराला दिली. कान पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याचं सुराज्य होणार नाही. पाहता राजे आले प्रतापगडावर. राजे प्रतापगडावर आले आणि पाहता खान दरमजल करत निघाला आणि वाऱ्यासारखी फरमानं सुटली. बादशाहनं शिवाजी राजांचा खात्मा करण्यासाठी अफजल खान नावाचा सरदार पाठवलाय. त्याला येऊन मिळा. पाटील देशमुख वतनदार पाहता खानाला येऊन मिळायला लागले. कान्होजी जेतेने वतनावर पाणी सोडलं आणि कान्होजी जरे 5 मुलांसोबत राजाला येऊन मिळाले. पण त्याच वेळेस खलिते रवाना झाले तसं एक पत्र राजांच्या हातात पडलं. लिहिलं होतं, आई शिवाज अगर जान प्यारी है तो रात इतरी धरून फिर शरण नाही तर झिमेच मारले जाल. राजे विचार करू लागले काय करावं. आणि त्याच वेळेस राजांनी गुकील पंताजवळ दिलं पत्र. लिहिलं त्यात, खान साहेब आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई, राज्यही आपलं आम्ही आपले. आपण एक काम करा, प्रतापगडाच्या पायथ्याजवळ या. आम्हाला आपली भीती वाटते. सगळे गडकोट किल्ले आम्ही आपल्याला देऊन टाकतो. वडील नात्यानं डोक्यावर हात ठारा आणि बोट धरून आम्हाला विजापूरकडे घेऊन जा. राजानं बुद्धिमत्ता वापरली आणि हवं तर भीती वाटत असेल तर एक काम करा, सगळा फौज फाटाच घेऊन तुम्ही आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी या. आणि खानाचा स्वाभिमान जागा झाला.
आणि पाहता पाहता खान डवलत डुलत निघाला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ निघाला. 3 किलोमीटरचा डोंगर पार केला. रणतुंडीचा घाट, जिथं माणसं रडल्याशिवाय बाहेर पडणार नाही तो रणतुंडीचा घाट. वैतागला, चौताळला, संतपला. शिवा 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 नाक पे दम कर रखा है काफर ने. आणि पाहता पाहता रणतुंडीच्या घाटातून रडत आला स्वराज्याचे गुप्त हे प्रमुख बहिर्जी नाईक यांनी आखली योजना. खान कोणत्या दिशेने यायचा, कुठे थांबायचा, बारीक योजना बहिर्जी नाईकांनी आखली. आणि पाहता पाहता खान पार गावात आला. निम्म्याच्या वर सैन्य पसरलं, ते कायमचंच पसरलं. खान विचार करायचा, एवढं मोठी माझी फौज फाटा कमी कमी का होती. तसा एक जण यायचा म्हणायचा, हुजूर धीमे धीमे आ रहे हो, धीमे धीमे आप चलिए आगे. अच्छा ऐसा है क्या, चलो. आणि मजल दर मजल करत 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 खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आला. 45,000ची फौज घेऊन खान आला होता, पण सोबत आणले फक्त 10,000. आणि पाहता पाहता प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले 1,000. आणि भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. करार झाला. 10 हाताच्या बाणावर 10 अंगरक्षक राहील, सोबत फक्त एक आपण दोघं आणि आपला वकील राहू. बेट ठरला. आणि प्रतापगडाच्या पायथ्याजवळ माझ्या राजांनी नक्षीदार शामियाना उभा केला. संतापला होता, चवताळा होता, वैतागला होता, शिवा शिवा शिवा. पण त्या शामियाना तिथं कथा झाला, हिरे माणिक मोती पहिले बोलता झाला, वल्लाह हमारे अदिल शाही के पास भी नहीं है ऐसा खजाना. ये काफर शिवा ने कहा लाया ये बहुत. आणि पाहत राहिला, आलो कशाला करायचं कान विसरून गेला. सगळं लक्ष त्याचं त्यातच राहिलं. 45,000च्या फौजींनीशी आलेला खान माझ्या राजानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रतापगडाच्या पायथ्यात एकटा उभा केला. आणि दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. 10 अंगरक्षक माझ्या राजाने जवळ घेतले आणि प्रत्येकाला एकच सांगितलं, आपापली जबाबदारी आपण पेला. नियोजन अचूक, खान मारला जाणार. अनेक लक्षात ठेवा, खानाच्या तावडीतून आम्ही परत नाही चालो तर नेताजी पालकर स्वराज्याचे सरनोबत राहतील. संभाजी राजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञात वागा आणि कैसेही करणे हे रयत चुकी करणे. माझ्या रयतेला अंतर देऊ नका. महाराजांचे डोळे भरून आले, सगळे मावळे रडायला लागले. प्रत्येकाने हेच सांगावं, राज खान बलाढ्य तह करा. राजे तह करा, पण राजे बोलते झाले नाही. बेटीचा आमने सामने होईल, मुकाबला जे होईल ते बघून घेऊ. जगदंब जगदंब जगदंब. आणि पाहता पाहता 10 नोव्हेंबर 1659 दिस ढळला. महाराजांनी घेतले सोबत 10 अंगरक्षक. संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, यासाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सूर्जी कटके, कांता जिंगळे, विसाजी मुरुंब. आणि राजे पाहता पाहता दिस धरला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले. आणि हेर धावत आला. राजे विचारते झाले, आत कोण. आणि हेर सांगू लागला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, खान साब आणि सय्यद बंडा. राजे थबकले, सय्यद बंडा काय करतो, भेटीचं काय ठरलं होतं, वकील आणि आम्ही दोघं आमने सामने राहू. जा सांग खानाला. राजे परत्या पावली माघारी निघाले. हे धावत गेला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या कानाला लागला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला, हुजूर बोलो कृष्णाजी, हुजूर बोलो कृष्णाजी, क्यों नहीं आया वो शिवा. हुजूर शिवाजी राजे परत्या पावली माघारी निघाले. चौताळा संतापला, वैतागला, बोलता झाला, पीछे जा रहा है, क्यों 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 जा रहा है वो पीछे. हुजूर सैयद बंडा ये सैयद बंडा मेरे साधारण सरदार से इतना डर लग रहा है उसका पर को हमने सुना था बहुत बहादुर है वो सैयद. सैयद बंडा बाजूला झाला. आणि पाहता पाहता 5-5.5 फूट उंचीचे आणि देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येते करते झाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हे प्रतापगड
राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची हरिराजी करील काय कल्पना युक्तीची हरिराजी. आणि 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज श्यामेने तेथे कसे झाले. खान चबुत्र्यावर बसला होता. खान उठून उभा राहिला, खुश झाला. जवळ असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचारतात झाला, कृष्णाजी क्या सेवा सेवा कहता है. कृष्णाजी म्हणाला, हा हुजूर हे साई शिवाजी राजे. आणि महाराजांना बुकीत पंताच्या डोळ्यात पाहिलं. पंत खान खान म्हणता तो हात. पंतांनी डोळे बंद केले. राजे खान खान म्हणता तो हात. आणि राजे 2 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं, राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं. खानाने बाहू फैलावले आणि खान बोलताच झाला, येऊ रे सेवा, हमारा डर नहीं लगता तुझे, बहुत डर रहा था ना तू. आणि तसे राजे कनारी बाण्याने उद्गारते झाले. खान साहेब आपलाच का म्हणून द्यावे तर त्या शिवशंकरास द्यावे, द्यावे तर प्रभू श्री रामचंद्रास द्यावे, द्यावे तर आमच्या आबासाहेबास द्यावे. तू कोण लागून गेला म्हणून तुला आम्ही द्यावे. आणि तिथंच खान 50% ढिल्ला झाला. अरे इसे तो हम सूरमा समझ रहे थे, बहुत बहादुर निकला, एक आहे का डरतो. तसा राग दाबूत खान म्हणाला, आओ शिवाजी, आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. आणि खान फक्त हसत राहिला. काफी सताना कापल, अब आया उन पहाड़ के नीचे, अब बताएंगे उसे. आओ शिवाजी, आओ शिवाजी. राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं, खान 3 पावलं पुढं, राजे 2 पावलं पुढं. पाहता खानाची गळा भेट झाली. महाराजांचे भाऊ खानाच्या पाठीवर पडले, खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. त्याच वेळेस खानानं साधला दगा, राजांची गर्दन डाव्या बदलात दाबली. चोर वाढला, ताप जाणवला, रक्त ससळला, साकारला, श्वास गुदमरला. काय होतं महाराजांना कळत नव्हतं. पण त्याच वेळेस खानानं अंगरख्यातलं पडलेली कट्यार काढली, महाराजांच्या मस्तकावर मारली. चारू दिवशी अंगरखा फाटला गेला. पुन्हा घेतली कट्यार, महाराजांच्या मस्तकावर मारली. टर 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 अंगरखा फाटला गेला. डोक्याची जाणीव झाली, डोळे लालगुंड झाले. त्याच वेळेस राजांनी काढली वाघ निघतो. काच्या दिवशी कुपसली खानाच्या पोटात, घेतली कटियार, कुपसली खानाच्या पोटात आणि त्याला करा वाखून फोडलं. खानाचा कोठा बाहेर पडला. दगो 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 करत खान खाली कोसळला. राजे निघाले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी धावला. राजांवर वार करता झाला. पण त्याच वेळेस महाराज सांगत राहिले, कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत. 18 पकड जातेसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी, साळी माळी कोळी लवार शिंपी तांबोळी मातंग समाज गुरव सगळ्या बाबतीसाठी, आमच्यासाठी नाही. या स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या राज कृष्णाजी भास्कर ऐकायला तयार नाही. अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार राजांच्या मस्तकावर झाला. पोच पडली आणि गोल 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 रक्त उघडलं. राजे संतापले, भवानी निघाली. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. कोंबड्याचे बाळ झाले आणि राजे निघाले. लपलपता दांडपट्टा घेऊन सय्यदबंडा धावला. महाराजांवर वार करणार. चित्त्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यदबंडाचा हात वरच्या वारी कलम केला आणि इतिहास फुटफुटला. होते 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 शिवाजी, अरे म्हणून वाचला शिवाजी. प्रतापगडावर भगवा डौलाने फडकला. प्रतापगडाचे युद्ध झाले. बाप सारे गेले, पावन केला कृष्ण, पावन केला कृष्ण, पावन केला कृष्ण. मराठी शाहीचा मांडला राजी राजी
आणि माझ्या राजानं खऱ्या अर्थानं धर्माचं पालन केलं. आणि नुसतं धर्माचं पालन नाही, त्याच्यासोबत काय केलं? करणे खंडाना करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि हे करत असताना खरा धर्म कोणता आहे? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना विठोबा रखुमाई. करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि कोणी आरोप आक्षेप केला तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीलं गेले असल्यास माझं मला परत द्या. चांगलं असेल ते या ठिकाणी नक्की घेऊन जा. आज शिवतेज तरुण मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या वतीनं तुमच्या सर्व मायबापांचा, सर्व मर्द मावळ्यांचा आलेला हा दर्शनाचा योग, म्हणून त्यांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला आनंद वाटला महाराज, खूप आनंद वाटला. खरं तर माझी सुरुवात परमेश्वर महाराज ही प्रबोधनातून असते, पण आज तो विषय न घेता मी सरळ माझ्या चिंतनाकडे आणि शिवरायांच्या प्रसंगाकडे आलो. याचं कारण आहे महाराज, गाडीतून खाली उतरलं की 10-12 मर्द मावळे आमच्याकडे येतात. त्याच्यामधला एक असतोच 3 रुपयाची चप्पल, 2 रुपयाचा चष्मा, 2.5 रुपयाचा बेल्ट, कुरतडेल केसचं, बिनमिशचं, थोबाडात गुटकेची पुडी, हा ना पिचकरी मारताना आम्हाला उतरल्या म्हणतो, महाराज आज जर शिवचंद्र सांगा का अंगाला काटा झाला पाहिजे. त्याला सांगावं लागत, दादा थोडा बाजूला थांब. महाराज 2 तास बोलायचा आहे, तो वासाना महाराज गुंगायला बसला. वस्तुस्थिती झाली महाराज. हा, आणि मग सांगतात, आणि मग राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का मग बघा तुम्ही, राजा आहे पुन्हा जन्माला या, गरज आहे तुमची, कणू 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 सांगतो. वाईट वाटतो मला. अहो कधी कधी इको कमी करा थोडासा. कधी कधी महाराज आम्ही गावात जातो, आमच्या कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या अगोदर मिरवणूक चालली असती दादा, आणि मिरवणूक चालू असते रोहितच दादा, आणि त्या डीजेवर गाणं चालू असतं. बघा गाणं कोणतं असतं माहितीये का? तुमच्या गावात आता मिरवणुकीला डीजे वगैरे राहणार आहे का? नाही. अहो लावायला पाहिजे हो. लेझिम पथक आहे का? आनंदाची गोष्ट आहे. लेझिम असो किंवा डीजे असो, हे असायला पाहिजे. मिरवणूक ही जय्यत झाली पाहिजे. अहो फार मोठे उपकार आहे माझ्या राजांचे, फार मोठे उपकार आहे माझ्या राजांचे. काही काही लोक मला विचारतात, बुवा महाराज तुमचे राजा असे वर्षातून किती वेळा जन्माला येतात हो? हो, माझ्या राजांचं कार्य कर्तृत्व एवढं मोठं आहे की 365 ते 365 दिवस जरी आपण जयंती साजरी केली तरी त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही, एवढं अफाट काम आहे. आणि महाराज गावात आलो त्याच्यावर डीजेवर गाणं चालतं. कोणतं? पप्पी दे पारो. आता पारोचा आणि पप्पीचा दादा काही संबंध आहे का? जयंतीचा काही संबंध आहे का? माग ते गावात जायचं आणि ते गाणं चालू व्हायचं. कोणतं? शालू झाली शांता झाली आता कुणाचं नाव, अन आला बाबूराव, आता आला बाबूराव. राजे म्हणत असन माझ्या काळात तानाजी होता, बाजी होता, आप्पाजी होता, यसाजी होता, कर्दोजी होता, कोंडाजी होता, भीमाजी होता, बैरोजी होता, पण हा बाबूराव नावाचा मावळा नेमकं कोणत्या मोहिमेवर होता बुवा? हा, त्याचं एवढं मोठं कर्तृत्व का माझ्या जयंतीमध्ये त्यानं चक्क त्याचं गाणं वाजव. वस्तुस्थिती झाली महाराज. ते झालं. त्याच्यानंतर एक
चक्रा नकरा शांताबाई. गोदावरी होती, सावित्री होती, हिरकणी होती, मग ही शांताबाई कोण होती? विचार पडला असेल माझ्या राजांना सुद्धा. महाराज, हात जोडून एक नम्रतेची विनंती करतो बरं, तुम्हाला जयंती साजरी करायची नक्की करा, पण जयंती साजरी करत असताना निर्व्यसनी जर साजरी करत असेल तर जयंती साजरी करा, नाहीतर नाही केली ना महाराज, फार आनंदाची गोष्ट. दारासमोर माझ्या राजांची प्रतिमा, डीजे चालू असतो, ढोल ताशे चालू असतात, आणि कशी हो घरातली बहीण माय माऊली कशी येईल दारू पिऊन नाचणाऱ्या पोरांसमोर, कसं ओवळीन त्यांना? अरे तुमची बहीण आहे, आमची बहीण आहे, आपल्याला तर कमीत कमी थोडं वाटायला पाहिजे ना महाराज. आणि जयंती समोर येतो आणि तिथं 90 मारून म्हणतो, राजा आहे पुन्हा जन्माला या, गरज आहे तुमची. कनु कनु मर्द मावळ्यांनो, आता राजे पुन्हा नाही जन्माला येणार. राजे छत्रपती शिवाजी महाराज आता पुन्हा जन्माला नाही येणार. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आता पुन्हा नाही जन्माला येणार. त्यांच्या विचाराने आता तुम्हाला शिवराय व्हावं लागणार. या युगातले, या शतकातले राजे येतील, पण आता कसे येतील? या युगातले राजे यायचे ठरले तर ते त्यांच्या घोडाघोडीवरून नाही येणार. या युगातले राजे यायचे ठरले ऑडी गाडीने येतील, मर्सिडीजने येतील, BMW येतील, स्वतःच्या हेलिकॉप्टरने, स्वतःच्या विमानातनी या युगातले राजे येतील. आणि राजे आल्यानंतर कोणते गड घेतील? रायगड घेतील, राजगड घेतील, लोहगड घेतील, प्रतापगड घेतील, कोरियोगड घेतील. अरे हे गड नाही घेणार, या गडाची स्वच्छता माझे राजे नक्की करतील. हे गड नाही घेणार. राजे घेतील कोणते गड? राजे घेतील कलागड, राजे घेतील क्रीडागड, राजे घेतील संस्कारगड, राजे घेतील संस्कृतीगड. या युगातले राजे या गडावर कब्जा करतील. आणि राजे आल्यानंतर त्यांचं खरं शस्त्र कोणतं असणार आहे? दांडपट्टा, तलवार, भाला हे त्यांचं शस्त्र असणार आहे. या शस्त्राची या युगातल्या राजांना गरज नाहीच आहे मुळात. राजांचं खरं शस्त्र असेल पेन, राजांचं खरं शस्त्र असेल कम्प्युटरचा माऊस, राजांचं खरं शस्त्र असेल आधुनिक शेती तंत्रज्ञान पद्धती. या युगातले राजे या युगातल्या या शस्त्रावर पारंगत होतील. ज्या दिवशी तुम्ही आम्ही या विचाराने खऱ्या अर्थानं प्रेरित होऊ, ज्या ठिकाणी, ज्या स्थानावर, ज्या प्रांतात आहोत तेथील सर्वोच्च स्थानावर तुम्ही आम्ही विराजमान झालो की तुम्ही शिवरायांचे मावळे होऊ, नवे नवे शिवराय होऊ. ही काळाची गरज आहे, खऱ्या अर्थानं हीच वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या राजांना अशाच मावळ्यांची गरज आहे. म्हणून एक सांगतो मर्द मावळ्यांनो, तुमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे का? सुरुवात करा. काय वर्गणी लागेल पहिली माझ्याकून घ्या, सुरुवात करा. आणि एक सांगतो, सगळे तरुण मित्रमंडळ, शिवतेज मित्रमंडळ, तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे समजताना, स्वतःला शिवभक्त. सध्या कशी परिस्थिती झाली माहितीये का? कुठे गेले अध्यक्ष? तिकडे गेले का? बरं का पद्मकर दादा, सध्या अशी वस्तुस्थिती झाली, ज्याला गल्लीत विचारित नाही कुत्र, त्याचे फेसबुकवर 5000 मित्र, आणि प्रत्येकाच्या नावं पुढं. सध्या बघा ना तुम्ही महाराज, शिवभक्त शिवकन्या, शिवभक्त शिवकन्या, उधाण आलं महाराज 15 दिवस. म्हणजे राजे शिवाजी महाराज हे फक्त जयंती पुरतेच आहे का? जयंती संपल्यावर नाहीच का? पण जाऊ द्या, आनंद आणि अभिमान आहे, आनंद आहे मला या शिवकन्यांचा. अपवाद सोडा, पण महाराष्ट्रातले हे शिवभक्त आणि शिवकन्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. एक सांगतो माझ्या दादांनो, स्वतःला सध्या शिवमावळा, मला एक वाईट वाटलं महाराज, एका जणावर महाराज, मी तुम्हाला गाडीत बोललो, एका जण मी मराठा मावळा शिवरायांचा, एवढं मोठं गोंधून होतं महाराज, एवढं मोठं, आणि एवढं थोबड फुगलेलं होतं त्याच्या गुटख्याच्या पिढ्यानं, आणि पिचकरी मारीत चालला होता. काय होतं? मी शिवभक्त मावळा शिवरायांचा. लाज वाटतंय का शिवरायांचा मावळा म्हणायला? हातात राजमुद्रेची अंगठा घालतोस आणि त्याच बोटानं तू तंबाखूची पुडी चोलतोस. कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतोस? अरे ज्या हातामध्ये माझ्या राजांच्या नावाचं ब्रासलेट घालतोस, त्याच बोटानं त्याच हातानं सिगरेटच्या झुरके मारून दारूच्या ग्लासला चेअर्स म्हणतो. कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतोस? राजाचं कुंडल गळ्यात घालतो आणि घाटा दारूचे गोट पोटात ढकलतोस. कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणवतोस? माझ्या राजांसारखी दाढी ठेवतो आणि थोबाडात गुटक्याच्या पुढ्या कोंबतोस. अरे कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा समजतोस? शिवभक्तांना म्हणता तुम्ही स्वतःला शिवभक्त. अरे कुणाला म्हणतात शिवभक्त? ऐका, एका मिनिटात सांगतो, या ठिकाणी थांबतो. कुणाला म्हणतात शिवभक्त? ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान कधी शर्मीनं खाली झुकू दिले नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं माझ्या राजांना डोक्यावर नाही डोक्यात घेतलं तो खरा शिवभक्त. जो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपादित करून खऱ्या अर्थानं ते आत्मसात करतो तो खरा शिवभक्त.
अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली, अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. ज्यानं गाडी घोड्यावर लिहिलं काय, ऐ बघतोस काय मुजरा कर, आणि गाडी धाब्यावर. अरे माझ्या राजाचा झेंडा लावून, माझ्या राजाची प्रतिमा लावून ज्यानं गाडी नेली नाही कधी धाब्यावर, तो खरा शिवभक्त. ज्याला आईच्या चटक्याची जाण आहे, बापाच्या कष्टाचं भान आहे, आणि ओटावर हिंदू संस्कृतीचंच गाणं आहे, तो खरा शिवभक्त. ज्या दिवशी असा शिवभक्त घराघरात त्या मातीत जन्माला येईल, त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, हीच काळाची गरज आहे, आणि माझ्या राजांना अशाच मावळ्याची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.